नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत बाजारात मिळताना अगदी तसेच मोत्यासारखे दिसणारे मोतीचूर लाडू। दिवाळी असो किंवा गौरी गणपती किंवा लग्न समारंभासाठी आपण शिदोरी देतो ना, त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी। आणि परफेक्ट रेसिपी बनवायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। सुरुवात करूया। 100 ग्रॅम ना बेसन पीठ घेतलं। बेसन पीठ मध्ये गुठळे असताना तर ते चाळून घ्यायचं, म्हणजे चाळल्याने गुठळ्या मोडून जातात। आता पाणी टाकून ना बॅटर बनवून घ्यायचं बुंदीसाठी। पण पाणी थोडं थोडंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही, नाहीतर मग खूप पातळ होऊन जाईल। परत थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही। झाऱ्यातून किंवा चाळणीतून सहज पडेल ना या पद्धतीचं बॅटर बनवून घेतलं। आता तेल सुद्धा तापायला ठेवलं, तेल गरम होऊन देऊ। सगळ्यात महत्त्वाची टिप सांगते, तेल आपल्याला जास्त गार ठेवायचं नाही। गार जर तेल असलं ना तर बुंदी तळल्यानंतर ना तेल शोषून घेते आणि नरम पडते। तेल जास्त कडक सुद्धा करायचं नाही, त्यावर जेव्हा बुंदी काढतो ना तेव्हा ती खूप तडकल्या जाते। तर आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की तेल हे मध्यम आचेवरच गरम करायचं। बुंदी तळताना ना गॅस मध्यम आचेवर ठेवा, म्हणजे तापमान टिकून राहतं। आता झाऱ्यावर बॅटर टाकायचं, हलक्या हाताने टॅप करायचं। बुडबुडे कमी झाले की लगेच झाऱ्या काढायचा आणि उलटे पालटे करून घ्यायचे। जास्त तळून द्यायचे नाही, आपल्याला जास्त कडक नाही करायचे। बुडबुडे सर्व कमी झाले, आता ते काढून घेऊ। चाळण घ्यायची, त्यावर ते टाकायचं, म्हणजे ते निथरल्या जातं। हे बघा, मोती तयार झाले। आता उरलेल्या पिठाचे सुद्धा असेच तळून घ्यायचं आणि काढून तेल निथरून घ्यायचं। हे बघा, मोती तयार झाले, म्हणजेच बुंदी तयार झाली। आता आपण साखर वितळायला घेऊ। सर्वात पहिले ना अगदी चिमूटभर थोडासा कलर घ्यायचा, कारण मोतीचूर लाडू बनवतोय तर कलर टाकायचा थोडासा। आणि आता आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं। पाणी शक्यतो ना कमी ठेवायचं, कारण कमी आलं तर आपण नंतर टाकू शकतो। हे बघा, अर्धी वाटी पाणी घेतलं। मिक्स करून घ्यायचा कलर आणि पाणी। आता पाणी गरम करायला ठेवू। 100 ग्रॅम मी बेसन पीठ घेतलं होतं ना, तर त्यानुसार मी 150 ग्रॅम साखर घेतली। तुम्हाला जर कमी गोड खायचे असतील लाडू तर तुम्ही यातून साखर कमी करू शकता। पण काय होतं माहितीये का, ज्यावेळेस आपण बेसनाचे लाडू बनवतो किंवा बेसनापासून बुंदीचे लाडू बनवतो ना, मोतीचूर लाडू बनवतो, तर ते थोडंसं बेसन उग्र असतं, त्यामुळे साखर थोडी जास्त घ्यायची। आता हे पाणी साखरेत टाकून द्यायचं। साखर आणि पाणी मिक्स करत राहायचं। लक्षात घ्या, आपल्याला पाक करायचा नाही। हे बघा, साखर पूर्ण वितळून झाली, त्यात आपण बुंदी टाकून देऊ। गॅस कमी ठेवायचा, हलक्या हाताने मिक्स करत राहायचं। एक चमचाभर वेलची पूड टाकायची, परत मिक्स करून घ्यायचं। मिश्रण पूर्णपणे मिक्स करून झालं, आता गॅस बंद करून टाकायचं। गॅस बंद करून 2 ते 3 मिनिटे मिक्स करून घेतलं। पण गॅस का बंद केला होता माहितीये का, तर रंग आणि गोडी टिकून राहते, म्हणजे समान राहते। परत गॅस चालू करायचा आणि बुंदी पाणी शोषेपर्यंत मिक्स करत राहायचं। 4 ते 5 मिनिटांमध्ये बुंदी पाणी शोषून घेते साखरेचं। हे बघा, तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटांमध्ये बुंदीने पूर्ण पाणी शोषून घेतलं। आता गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटे झाकण ठेवून असंच नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचं, म्हणजे गार होऊन द्यायचं। मिश्रण गार झालं, आता ते एका ताटात काढून घेऊ। हे बघा, पूर्णपणे गार झालं, म्हणजे थोडंसं कोमट आहे, म्हणजे आपल्याला हाताला चटके सहन होते। एक चमचा तूप टाकायचं गावरान। लक्षात घ्या, तुम्ही जर बुंदी तुपात जर तळली असेल ना तर तूप टाकायची गरज नाही, पण आपण तेलात तळी तर स्वादिष्टपणासाठी 1 चमचा तूप टाकून घ्यायचं। 1 चमचा पंपकिन सीड्स टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं।
हाताने पण करू शकतो. मिक्स करून झालं तर आता हव्या तशा आकारामध्ये लाडू वळवून घ्यायचे. हे बघा, अगदी बाजारात मिळताना तसेच मोत्यासारखे दिसणारे मोतीचूर लाडू तयार झाले. गौरी गणपती किंवा दिवाळीमध्ये ना सर्व पदार्थामध्ये हे लाडू उठूनच दिसणार. नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.